डुक्कर अरे बघा ते डुक्कर चला रे चला इकडे गेलं ते हे चला रे काय डुक्कर ना अवलय मोठं होत डुक्कर काळ नव्हतं तांबडं होतं गेलं का गेलं ते पण ते गेलं ते इथून नाही इथं सस कुठे जात होत तिथं गेलं ते बाबाला आता दवाखान्यात न्यायचंय बाबाचा त्यांना लय दुखू राहिला का आता नाही आता झालं बरं एवढं नाही काळ नाही का हाय इथं लय काळ नाही झाले काल आंबे हळद लावली होती रात्री गेलतो 9 वाजता आणायला काल लय सुजला होत देव आता थोडी सूज कमी दिसते बर का कालच्या पेक्षा काल ना असं हात नाही असं दबत नव्हतं हे आता ढिल्लवानी व्हायला लागले थोडंफार फक्त आता इथं रक्त साचल्यावानी दिसलं मला त्याच्यामुळे मी घाबरलो होतो रात्री मला वाटलं काय झालं आता इंजेक्शन हे घेऊन येऊ आता काय गोळ्या बिळ्या रग मरायचे ए गोवाले काय तुझं एखादं धरीत आहे त्याचं तंगड गेले नव्हते का ते चला गेलं ते आता नाही येत चला बाबा आपल्याला पालक काढावं लागेल ना का आता एक आठवडे बरं दादा विकायला नाही लागेल होत आलंय आठवड्या भरात इतका डेंजर होईल ना आपल्याला सुधरूनच द्यायचा नाही हा काढायचं हे इथून पळलं असं इथून आहे ना इथून डायरेक्ट असं पळलं वाकडं इकडून आलं तर याच्यात अजून एखादं आहे काय माहित पिल्लं एकच होतं का रे गोवाले जा बरं बघून गेलत का चला रे मग राजहंस ते सगळे आरडायला लागले काय झालं म्हणले सकाळी उठलो मी होतं तिथून नेमकी पळवलं अहो तिकडे लय डुकरं येत त्या डेअरीची तिकडं मरणाची डुकरं पळत होती कुत्रे त्यांच्या मागे डुकरे त्यांच्या पुढं चला भाऊ बाबाला दवाखान्यात घेऊन जायचं आता आवरा बाबा लवकर काल याच्या चुना लावला होता लय शेवाळ झालं तर त्याच्यामुळं आता बघू होतो का नाही परत अजून तसंच बरं चुना काय रे आज फुल ऊन पडलंय आज आबळत दिसाना या इकडं आहे थोडं हो इकडं मला नाही वाटत आज पाऊस होतोय काल पण नाही झाला काय माहिती आता सोडलं का गौरी आज शिंगाला का मग आटकून घेते का तू हा काय 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 तू आहे ना शिंगच मारी ती मला त्याच्याला बी वाटत बघा महाराणी कशी फसली आता कस काढावं आता हिला पळली की तिकडं बॉक्स करून ठेवलंय बाबा इथं बघा ना काय मोठं बॉक्स करून ठेवलंय चला आलं पाणी बरं झालं गडे ओके चला रे चला यो पाहिलो बघा वरतून आता ऐशावास नुसता गोंधळी कसा मारितोय दाखवा कच झाला आता असं जरे आणलं हे लाव आता त्यात हळद बी ही आहे बरं का खडा आहे आता पावडर नाही हळद ती हां नाही घासायची ती अशी काही दगडाला ते तुम्हाला माहिती असं ना आता आजीला ते ना दगडाला घासायची अशी आणि ते दुसरं आहे ते काळं दगड ते काहीतरी ते रक्त ते काहीतरी हां ते बी घासायचं थोडं हे करायचं आणि लावायचं आता एवढं हे नाही होत खाली चाललेलं आहे हे काय इथं साचलंय आता इथं रात्री इथं लय होतं आता इथं साचलंय आता दुखत का ते दाबलं दुखत थोडं हां त्यांना टाकलं तर खायला काय गौरे खाय नाही हो घास अरे बाबा तुम्ही का मग आरडात धरा का हेर
शेळ्याला गेड्यावानी करायला लागले. थोडं जेवण करतो मी आता, मग आणायची यांना खायला. बाबाला आहे ना 2-3 दिवस आराम सांगितलं आता डॉक्टरनी. मग आहे ना आता बाबाचं आहे ना थोडं रक्तपाताच्या गोळ्या चालू आहेत ना, त्याच्यामुळं बी होऊ शकतं असं म्हणले डॉक्टर. जर जास्त मग दिसायला लागलं तर मग त्यांना आहे ना नगरला न्यावं लागेल, जिथं त्यांचं ऑपरेशन केलं होतं तिथं गोळ्या कमी करून घ्यायला, कमी पावरच्या करून घ्यायला, त्या रक्त पातळच्या गोळ्या कमी पावरच्या करून घ्यायला. चला भाऊ, या कायऱ्याचं काहीतरी जुगाड करावं लागेल आता, विकावंच लागते ना यांना आता. आंबाच दिसतोय ना भाऊ यो. झाला भाऊ. चला आता आहे ना आपला गावठी इलाज चालू आहे. एकदम एकदम हा एक नंबर. नाही झालं पाय ना का, याने जर नाही झालं तर दवाखान्यात जायचंय. बाबा दवाखाना म्हणले बाबा लई घे होत. नाही झालं ते काळा दगड कसा दाखव त्यो, ते केलं बी घातलं दाखव ना. हे रक्तबोल काय विषय असतो मला कमेंट मध्ये सांगा बरं, तुम्हाला जर माहित असलं तर. हा होऊन दे चुर थोडं हळूहळू का असं बघतो त्याला. झाली आहे लव आता आपण इथं थोडं लावून बघ ना अगोदर. लय गरम येते. हा लय गरम आहे मग थोडं बरं का बस का गरम आहे. गरम आहे नाही ना. कलर दिले आणि करणं चांगलं पाहिजे. हा हा तसं. आता बाबाला इथं बसवलंय फॅनच्या हवानी सुकन ते आता येते ना हवा, पण नाही आता ती आहे ना आता येईन. त्या बारीक हवा आहे ती तुम्हाला नाही लागणार. ते होईन बरं आता. हे काय हे कमी व्हायला लागले बाबा. इकडून आबळ येतं काय आज पाऊस बिऊस, इकडून आबळ यायला चालू झालेत. हा आबळ यायला चालू झाले होय पण ते पाऊस बिऊस येतो काय आज. इथं ते बांध पेटून दिला ना. चला भाऊ, आता पाणी द्यायची काय गरज नाही होती 2-3 दिवस. आता पाणी बघावं लागेल आता. आता दुपारची लाईट आली का चालू करावं लागेल मोटरी. अंजिराला सुद्धा पालवी फुटली आणि तिकडून गौरीने आरोळी दिली. घास आणायला गेलेत ना आजी, ते आणावं लागेल आता. अजून केक घेता का? लई गवत आहे याच्यात नव्हतं एवढं. हे पुढचं बी काढतं ना, ते पडल्यावानी झालंय लई. ते गवतामुळं लई हे झालंय, गवतात घासत गवत झालंय लई. चला आता आपट धिप्पट काढायचे होते बरं का, पण आता घेऊ लगच काढून पुढच्या कापणीला आपट धिप्पट काढू. आंब्याच पाल न्यायचं आहे ना, ते काय नेतो आता मी. आंब्याच पाला आता नको, उद्या नाही, आता आज नको. नाही काही नाही होत त्याला, खात्यात त्याच ते खाली न्यायचं आहे ना त्यांना. तवाच इथं सोडीन खात्यान त्या बरोबर खाली ते मका खाली न्यायचं आहे ना, तवा त्यांना इथं सोडीन बरोबर सगळ्या साफ करून टाकते ती आंब्याची पानती सगळी. किती बघा आता या राजहंसला दुखत आहे याचं तरी किती भरलाय गडी, काळा भंगार झालाय. चला आता याला आंघोळ घालून सगळे साबणीनेच धुवून काढतो याला. परत मलमपट्टी करावं लागेल, तिथं लई मोठी जखम झाली आता. येडं नाही तर शा नाही का हे वर किती भरलं येड. अरे ए नुसता भरलाय सगळा. हा अरे ऐ टाका हळूहळू त्या तसेच टाक. हा बापरे, त्यात तर लय धूळ आहे. पिठाची राय रे. थोडी चला धरा चला चल खाय चल धरा चला. केला भाऊ खायला चालू. आला भाऊ खायला देऊ पण. चला आता हळूहळू निघावं लागेल इथून. ओके तू काय बघ, तुला टाकतो ना दम खाय ना. या शेळ्या आहेत ना, शेळ्या इतके डेंजर आहे. राजहंसला टाकलं की त्यांना पाहिजे, कोंबड्याला टाकलं की त्यांना पाहिजे, गाईला टाकलं की त्यांना पाहिजे, त्यांना टाकलं तरी त्यांनाच पाहिजे. आता काय करावं त्यांचं तरी. असं तर हे बघा ही नमुनी. आता चल ठीक आहे तर लावून गाडी बाबा. एक नंबर घास आहे बघा.
मग आता सगळं निर्मळ आहे ना. निर्मळ म्हणजे निर्मळ. आता बघा मी आहे ना तिकडे टाकला, इथं टाकला यांना शेळ्यांना, तिकडे गाईला टाकला, आज काय तिकडे पळाल्या. असे शेळे आहेत आपले. पण त्या तिथं मध्ये टाका उलचिक. आता गाईकडे टाकावं लागेल, ते गाईला खाऊन नाही द्यायची. अरे रे कोंबडे हो, मस्त उद्या चालते आता. हां बरोबर मंडळी, आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय टाटा. बाबाचं दुखत आहे, बाबाचा आवाजच नाही करणार. बरं आहे आता आहे ना. बघा आता बऱ्यापैकी हे झालंय. हे तुम्ही म्हणता नाही काय झालं, हे ते हळदीचं झालेलं आहे तसं. ते आता दोन काढ मस्तपैकी, रात्री परत लावायची. ते आता हळद असं नका, पाण्याने हळूहळू धुवून काढा का अशी तो म्हणे. अवघड. हा ते करू ना आपण.